मग हं. ऐका. This graph shows variation of magnetic susceptibility with magnetic field H for for paramagnetic substance. हं. ओके. तर sky value and magnetic field strength याचा फॉर्म्युला म्हटला तर काय सांगायला आन्सर काय आलं? Sky is capital M by H. बरोबर आहे. ऐका ऐका मग लक्ष द्या. एच म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्या रिलेशन काय कळते की काय व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल व्हॉट एच. बरोबर. म्हणजे एच व्हॅल्यू वाढली की काय व्हॅल्यू काय होते एस कमी होते. बरोबर. असं हे रिलेशन दाखवतं. म्हणजे ऑप्शन 13चं ऑप्शन इथं डी दिलंय. पण यांनी ए म्हटलंय. सोल्युशन मध्ये ए आहे. ए म्हणजे सेकंड ऑप्शन असं का? ह्या रिलेशन हे बरोबर आहे की इनव्हर्स रिलेशन म्हणजे काय पाहिजे हायपरबोला. बरोबर. बट करेक्ट ऑप्शन त्यांनी म्हटलंय स्ट्रेट लाईन. तर याला दुसरी थिअरी काय हाऊ मच काय व्हॅल्यू फॉर प्रायमरी सबस्टन्स इट इज अ स्मॉल अँड स्लाइटली ग्रेटर दॅन 1. ओके. हे रिलेशन दिले बरोबर एम बाय एच. ओके. तर काय व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन म्हणजे मटेरियल अपॉन एच. हा. तर काय व्हॅल्यू स्मॉल असते फॉर पॅरामॅग्नेटिक. मग ही जर थेरी अप्लाय केली आपण स्मॉल आहे वाढत नाही जास्त तर यामध्ये व्हेरिएशन जास्त होत नाही. आणि व्हेरिएशन जास्त होत नसेल तर करेक्ट ऑप्शन इज व्हॉट. रिलेशन इन्व्हर्स आहे बरोबर आहे. बट व्हेरिएशन जास्त होत नाही. जी व्हॅल्यूज कमी असते त्यामुळे ऑलमोस्ट रिमेन व्हॉट सेम. ओके. मग दोन ग्राफ आहेत बघायला. थर्ड तेच आहे ना. नाही थर्ड असं नका. हे निगेटिव्ह दाखवलंय. हा निगेटिव्ह वाय एक्स राईट. इट इज अ पॉझिटिव्ह ओनली. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज 2 अँड 2 इज ए. ही थेरी का आली? एज एव्हरीवन ऍग्री विथ दिस.